आज मी महात्मा ज्योतिबा फुलेंचा चित्रपट बघायला गेलो होतो. तिथे गेल्यावर थिएटरमध्ये आम्ही फक्त 10 ते 15 जण होतो आणि बाकी संपूर्ण थिएटर हे रिकामच होतं. फक्त आमच्या इथेच नाही तर सगळीकडे हीच अवस्था आहे. ना पिक्चरचं मोठ्या लेवलला प्रमोशन, ना थिएटरमध्ये कुठेही पोस्टर. या चित्रपटाची कॉन्ट्रोवर्सी पण दाबून टाकली जेणेकरून पिक्चर लोकांपर्यंत पोचायला नको. आम्ही बहुजन ना खरंच खूप भोळे आहोत. KGF, पुष्पासारख्या फेक स्टोऱ्यांवर बनवलेले चित्रपट आम्हाला खूप आवडतात. ते आम्ही हाऊसफुल करतो. त्यातील हिरोंना आम्ही आमचे आयडल मानतो. आजकालच्या तरुणांचे रोल मॉडेल हे फेक चित्रपटांमधले हिरो, जुबा केसरीच्या नावाखाली गुटखा खायला लावणारे हिरो, पिक्चरमध्ये गुंडागर्दी दाखवून गल्ली गल्लीत गुंड बनवणारे हिरो, Dream11च्या नावाखाली अख्ख्या देशाला जुगार खेळायला लावणारे क्रिकेटर हे आमचे आयडल. आम्ही या सर्व हिरोंचे, त्यांच्या नावांचे अनुकरण करतो. त्यांच्या गाण्यांचे रील्स बनवून सोशल मीडियावर टाकतो. पण ज्यांच्यामुळे आज या भारतातील प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार मिळाला ते आमचे खरे नायक महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र आम्ही कायमच दुर्लक्षित ठेवलंय. यांना आम्ही लवकर आयडल मानायला तयार नाही. फक्त जयंतीला आणि कार्यक्रमापुरताच आम्हाला यांची आठवण येते आणि त्यांनी चालवलेलं आंदोलन, त्याची आत्ताची स्थिती आणि त्याची पुढील दिशा, ध्येय, उद्दिष्ट यांच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. जसं आम्ही आज त्यांच्या आंदोलनाला दुर्लक्षित करतोय, तसंच जर त्यांच्या जीवनात त्यांनी आपल्याला दुर्लक्षित केलं असतं तर विचार करा आज हा भारत नक्की कसा असता. या भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती, मग ती महिला असो किंवा पुरुष असो, ते नक्की कसे असते आणि कुठे असते. असो, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये ज्योतिबा फुलेंचा चित्रपट सुरू आहे. वेळात वेळ काढून नक्कीच आपल्या संपूर्ण परिवारासह हा चित्रपट बघायला जा. आपले खरे नायक ओळखा. चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या आणि एकदा बघून या की खरे महात्मा कोण होते. महात्मा ज्योतिबा फुले. जय ज्योति, जय क्रांति. हम सब ने मिलकर एक आंदोलन शुरू किया है और जब तक ये आंदोलन क्रांति में परिवर्तित नहीं होता, हम खुद को सफल नहीं मानते.